नमस्कार विद्यार्थी मित्र, मी सोमनाथ पगार तुमचे सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी डिप्लोमाचे विद्यार्थी असतील, डिग्रीचे विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांनी 12वी करून डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन घेतलं असेल किंवा डिग्रीच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल किंवा डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं असेल, अशा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलला लॉग इन करून आपला स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरावा याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम ब्राउझर मध्ये महाडीबीटी it.gov.in टाइप करूया। ही महाडीबीटी पोर्टलची वेबसाईट तुम्हाला समोर दिसते। इथं आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या नावावरती क्लिक करावं लागेल। वेलकम टू आपले सरकार डीबीटी पोर्टल। इथं आपण ॲप्लिकंट लॉग इन या नावावरती क्लिक करून लॉग इन करूया। ॲप्लिकंट लॉग इन हिअर आपण आता इथं ॲप्लिकंटचा युजर नेम एंटर करूया। ॲप्लिकंट युजर नेम एंटर केला, आता पासवर्ड एंटर करूया। आता कॅप्चा एंटर करूया आणि लॉग इन करण्यासाठी लॉग इन हिअर या नावावरती क्लिक करूया। महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे। मग तो विद्यार्थी कुठल्याही शाखेचा असो, कुठल्याही ब्रँचचा असो, प्रोफेशनल कोर्सचा असो किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सचा असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, टेक्निकल नॉन टेक्निकल नर्सिंग असेल, प्रत्येक शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना व्हिडिओचा लाभ घेता येईल, फायदा होईल। आता आपण इथं सर्वप्रथम होम मध्ये आहोत। इथं प्रोफाइल स्टेटस आपल्याला दिसतंय 100% कंप्लीट, कारण स्कॉलरशिपचा लाभ या विद्यार्थ्याने डिप्लोमाला असताना घेतलेला आहे। आता इथं आपल्याला डाव्या बाजूला होम, प्रोफाइल, ऑल स्कीम, माय अप्लाइड स्कीम, माय कॅन्सल स्कीम, ग्रीव्हन्स किंवा सजेशन डॅशबोर्ड दिसतोय। डिक्लेरेशन फॉर्म इथं डाउनलोड करता येतो। नोटिफिकेशन्स असतील त्या दिसतील। माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री इथं तुम्हाला क्लिक केले की दिसेल। विद्यार्थ्याला सर्वप्रथम इथं त्याचं प्रोफाइल अपडेट करावं लागेल। आपण आता क्लिक करूया प्रोफाइल या नावावरती। इथं जरी विद्यार्थ्याचं प्रोफाइल 100% कंप्लीट दिसत असलं तरी या विद्यार्थ्याने डिप्लोमाला असताना प्रोफाइल कंप्लीट केलेला आहे। या विद्यार्थ्याने आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला असल्याने, ॲडमिशन घेतला असल्याने त्याला हे प्रोफाइल अपडेट करावं लागेल। इथे काही सूचना आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील। रूल्स फॉर ऍप्लिकेशन फॉर रिअप्लाइंग एनी स्कीम इन पर्टिक्युलर अकॅडमिक इयर, म्हणजे या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला रिअप्लाय करण्यासाठी काही रूल्स आहेत ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील। डिअर ॲप्लिकंट, before applying application to any scheme for academic year 2020-21, all your application from previous year, that is academic year 1920, should be disposed। म्हणजे तुम्हाला 2020-21 ला जर एखादा अर्ज करायचा असेल, स्कॉलरशिपचा अर्ज करायचा असेल तर 19-20 या शैक्षणिक वर्षाचे सगळे तुमचे अर्ज डिस्पोज झालेले पाहिजे, निकाली निघालेले पाहिजे। डिस्पोज्ड मीन्स द स्टेटस ऑफ द ऍप्लिकेशन मस्ट बी अप्रूव्ड, रिजेक्टेड, अलॉटेड और डिस्बर्स्ड। म्हणजे डिस्पोज याचा अर्थ असा की तुमचा अर्ज एकतर अप्रूव्ड असायला पाहिजे, रिजेक्टेड असायला पाहिजे, अलॉटेड असायला पाहिजे किंवा डिस्बर्स्ड असायला पाहिजे। प्लीज नोट, यू कॅन नॉट अप्लाय द ॲप्लिकेशन फॉर अकॅडमिक इयर 2021 इफ युअर ॲप्लिकेशन इज इन अंडर स्क्रुटिनी और सेंड बॅक स्टेटस। जर तुमचा अर्ज सेंड बॅक स्टेटस असेल किंवा अंडर स्क्रुटिनी असेल तर तुम्ही चालू शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करू शकत नाही। ॲज वी हॅव क्लॅरिफाईड द केसेस बिलो, the applicant must follow the steps as per your applicable case। आणि खाली सगळ्या केसेस त्यांनी समजावून सांगितलेल्या आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्याला ॲप्लिकंटला कार्यवाही करणं अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्र, तुमच्याशी संबंधित असलेल्या केसची डिटेल्स तुम्ही इथं वाचून घ्या आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा। आपण आता इथं ओके नावावरती क्लिक करतोय। इथं आता विद्यार्थ्याने त्याचे प्रोफाइल डिटेल सगळं चेक करून घ्यावं, तपासून घ्यावं। काही क्वेरी असेल, काही करेक्शन असेल त्याने ते आता करून घ्यावं। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला करंट कोर्स डिटेल्स आणि पास क्वालिफिकेशन या दोन एंट्रीज अपडेट करायच्या आहे की ज्यामुळे विद्यार्थ्याला आता स्कॉलरशिपचा अर्ज सबमिट करता येईल, अप्लाय करता येईल। प्रोफाइल बघून घेऊया। पर्सनल डिटेल्स मध्ये आधार नंबर, नेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, ॲप्लिकंट्स फुल नेम, 10वीच्या मार्कशीट प्रमाणे, मॅरिटल स्टेटस, रिलीजन डिटेल्स, कास्ट डिटेल्स इथे दिसतंय आपल्याला सगळं। डॉक्युमेंट अपलोड केलेले तुम्ही पाहू शकता। इन्कम डिटेल्स दिसतंय। या ठिकाणी आपल्याला आता नवीन इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, इन्कमचे डिटेल्स भरावं लागतील। फॅमिली ॲन्युअल इन्कम एंटर केला। डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट? यस। डिड यू रिसीव द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र और आपले सरकार पोर्टल अँड हॅव अ बारकोड ऑन इट?
तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरून दाखला मिळवला आहे का, इन्कम सर्टिफिकेट मिळवला आहे का? असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. इवन इफ द बारकोड इज अवेलेबल प्लीज अपलोड द डॉक्युमेंट. बारकोड जरी अवेलेबल असेल तरी डॉक्युमेंट अपलोड करा. इश्युइंग ऑथॉरिटी आपण सिलेक्ट करतोय. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागेल. चूज फाईल यावरती क्लिक करतोय. डाटा अपलोडेड सक्सेसफुली म्हणजे इन्कम सर्टिफिकेट सक्सेसफुली अपलोड झालं. म्हणूया इथं आपण व्ह्यू डॉक्युमेंट या नावावर क्लिक करून अपलोड झालेले डॉक्युमेंट एकदा व्हेरीफाय करू शकतो, बघू शकतो. उत्पन्न दाखला बरोबर अपलोड झालाय. त्यानंतर डोमिसाईल डिटेल दिसतंय, पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स दिसतंय, आधार बँक डिटेल दिसतंय. आता आपण पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह करूया. पर्सनल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे ही माहिती सक्सेसफुली अपडेट झाली आहे. ओके म्हणूया. त्यानंतर पुढची एंट्री आपली आहे ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन. त्यानंतर पुढे करंट कोर्स हा महत्वाचा टॅब आहे आपल्यासाठी. आपण क्लिक करतोय त्यावरती. या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण समजून घ्याव्यात. काइंडली फिल द डिटेल्स ऑफ युअर करंट कोर्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने तुम्ही तुमच्या करंट कोर्सची डिटेल इथं एंटर करा. जसे की फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. द करंट इयर ऑफ स्टडी ऑफ द कोर्स शुड हॅव परस्युइंग स्टेटस. याचा अर्थ करंट कोर्सचं स्टेटस तुमचं परस्युइंग असावं. फॉर एक्झाम्पल यू आर स्टडिंग इन थर्ड इयर, देन प्लीज मेक 3 एंट्रीज विथ फर्स्ट इयर अँड सेकंड इयर विथ स्टेटस ॲज कम्प्लिटेड अँड थर्ड इयर ॲज परस्युइंग. म्हणजे जर तुम्ही आता थर्ड इयरला असाल तर फर्स्ट इयर अँड सेकंड इयरची एंट्री तुमची कम्प्लिटेड अशी असावी आणि थर्ड इयरची एंट्री परस्युइंग अशी असावी. If your current course is second year pursuing, then click on delete button, add first course year details as completed and update the second year course detail for the current pursuing year as pursuing and click on save. विद्यार्थी अर्जदार सेकंड इयरला शिकत असेल तर त्याने फर्स्ट इयर कम्प्लिटेड अशी एंट्री करावी आणि सेकंड इयरचं करंट कोर्स स्टेटस त्याचं परस्युइंग असं असेल. या ठिकाणी आपल्याला आता विद्यार्थ्याचे डिप्लोमाच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या 3 एंट्रीज आहेत ते आपल्याला डिलीट करावं लागतील. सेम केस इतर शाखांच्या इतर ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांसाठी पण लागू असेल. आपण आता या सगळ्या एंट्री डिलीट करतोय. MyDBT.MyIT.gov.in says, are you sure you want to delete? म्हणजे तुम्हाला ही एंट्री डिलीट करायची, तुम्ही शुअर आहात का? आपण आता ओके वरती क्लिक करतोय. पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फर्स्ट इयर रिलेटेड सक्सेसफुली म्हणजे फर्स्ट इयरची एंट्री सक्सेसफुली डिलीट झाली. ओके म्हणूया. पण सेकंड इयरची एंट्री डिलीट करूया. परत आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट विचारलं जात आहे. आपण ओके म्हणूया. सेकंड इयरची एंट्री सक्सेसफुली डिलीट झाली. ओके म्हणूया. यानंतर आपण थर्ड इयरची एंट्री डिलीट करूया. ओके म्हणूया. या ठिकाणी आपण बघतोय थर्ड इयरची एंट्री सक्सेसफुली डिलीट झाली आहे. परत आपण ओके नावावरती क्लिक करूया. आता आपण बघू शकतो करंट कोर्स या टॅब अंतर्गत कुठली एंट्री नाहीये. या टॅब मध्ये आपण आता करंट कोर्सचे डिटेल्स एंटर करूया. जर विद्यार्थी 12वी करून डिप्लोमा सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं असेल तर तो अर्जदार या ठिकाणी सेकंड इयर डिप्लोमाच्या ऍडमिशन बाबतची एंट्रीज इथं एंटर करेल. आणि जर विद्यार्थी डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असेल तर सदर विद्यार्थी इथं डिग्रीच्या सेकंड इयर इंजिनिअरिंगची माहिती इथं तो ऍडमिशन बाबतची भरेल. तर मग आता आपण करंट कोर्सचे डिटेल्स इथं फिल करूया. ऍडमिशन इयर इन करंट कोर्स सिलेक्ट केला आपण. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करूया, तालुका सिलेक्ट करूया, क्वालिफिकेशन लेवल सिलेक्ट करूया म्हणजे विद्यार्थी कुठल्या प्रकारच्या कुठल्या लेवलचं क्वालिफिकेशन तो घेतो आहे. सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, ड्युअल डिग्री, FYJC, HSC, PhD, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स, अंडर ग्रॅज्युएट कोर्स फॉर सैनिकी, प्रोफेशनल कोर्स. यापैकी आपण ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलेला असेल तो कोर्स तुम्हाला इथं निवडावा लागेल. तर आता आपण इथं निवड करतोय अंडर ग्रॅज्युएट कोर्स. इथं आपल्याला आता स्ट्रीम निवडावं लागेल. ऍग्रिकल्चर अँड टाउन प्लॅनिंग, आर्ट्स, कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट्स, व्हिज्युअल आर्ट्स, हेल्थ सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, लॉ, मॅनेजमेंट, MCA, नॉन EICT, नर्सिंग, अदर, फार्मसी, फिजिकल एज्युकेशन, सायन्स, सोशल वर्क अशा या कोर्स मधून स्ट्रीम मधून तुम्हाला इथं आता इंजिनिअरिंग या नावाची निवड करावं लागेल कारण सदर विद्यार्थी इंजिनिअरिंग शाखेचा आहे. कॉलेज नेम इथं आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आपण आता कॉलेज नेम सिलेक्ट करतोय. त्याचं कॉलेज आपण सिलेक्ट केलं. आता आपण कोर्स नेम सिलेक्ट करूया. संबंधित कॉलेजला असलेल्या कोर्सची नाव इथं
डिस्प्ले होतात. त्यापैकी ज्या शाखेत विद्यार्थी शिकतोय, ज्या ब्रँचला विद्यार्थी शिकतोय ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आपण आता ते सिलेक्ट करतोय. ऍडमिशन टाईप सिलेक्ट करूया. म्हणजे त्या विद्यार्थ्याने थ्रू कॅप ऍडमिशन घेतलंय की TFWS स्कीम मधून ऍडमिशन घेतलंय की स्पॉट ऍडमिशन घेतलंय म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला वगैरे की मॅनेजमेंटला घेतलंय. यापैकी आपण आता थ्रू कॅप सिलेक्ट करतोय. तर आपल्याला इथं कॅप CET किंवा मेरिट पर्सेंटेज किंवा CLAT स्कोअर म्हणजे त्या विद्यार्थ्याने कुठल्या मार्कांच्या आधारे ऍडमिशन घेतलंय त्या पर्सेंटेजची इथं नोंद करावं लागेल, एंट्री करावं लागेल. आपण आता विद्यार्थ्याचे डिप्लोमाचे मार्क्स ते एंटर केले. ऍप्लिकेशन ऍडमिशन ID किंवा कॅप ID किंवा CLAT ऍडमिट कार्ड नंबर कॅप ID एंटर करूया. आपण आता ऍप्लिकेशन ID एंटर केला. अपलोड कॅप ID किंवा मेरिट पर्सेंटेज डॉक्युमेंट किंवा CLAT रिलेटेड डॉक्युमेंट. तर इथं आपल्याला आता CET सेलच्या ऍप्लिकेशन ID चे डॉक्युमेंट इथं अपलोड करावं लागेल. पण आता इथं चूज फाईल म्हणूया. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, अपलोड झालंय. ओनली JPG or PDF files allowed and file size between 15 KB to 256 KB. म्हणजे इथं फक्त JPG किंवा PDF फाइल्स अपलोड करू शकता तुम्ही. फाईलची साईज 15 KB ते 256 KB च्या दरम्यान असावी. यानंतर इयर ऑफ स्टडी आपल्याला इथं सिलेक्ट करावं लागेल. डायरेक्ट सेकंड इयर, डायरेक्ट थर्ड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर. म्हणजे विद्यार्थी कुठल्या वर्गात त्याने ऍडमिशन घेतलंय. तर आता त्याने डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं असेल, आपण डायरेक्ट सेकंड इयर सिलेक्ट करतोय. डायरेक्ट सेकंड इयर कम्प्लिटेड ऑर परस्युइंग. आता तो डायरेक्ट सेकंड इयर परस्युइंग आहे म्हणजे तो आता सध्या अभ्यास करतोय, त्या वर्गात शिकतोय, म्हणून आपण डायरेक्ट सेकंड इयर परस्युइंग सिलेक्ट करतोय. ऍडमिशन डेट आपण सिलेक्ट केली. आपण फीस पेड एंटर करूया. त्यानंतर अपलोड फीज और ऍडमिशन रिसिप्ट और बोनाफाईड सर्टिफिकेट. म्हणजे विद्यार्थ्याला इथं फीजची रिसिप्ट किंवा ऍडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. तर आपण आता इथं अपलोड करतोय फीची रिसिप्ट. चूज फाईल यावरती क्लिक करूया. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आणि ते अपलोड झालं. प्रोफेशनल कोर्स ऑटोमॅटिक सिलेक्ट झालं. त्या गॅप इयर 0 मोड आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. इथं आपण सिलेक्ट करतोय रेग्युलर कारण आपला रेग्युलर कोर्स आहे. इज ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करूया. OBC अदर बॅकवर्ड क्लास आपण ज्या कॅटेगरीतून ऍडमिशन घेतलंय इथं सिलेक्ट करूया. आता परत सेव्ह म्हणूया. सक्सेस कोर्स डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली म्हणजे करंट कोर्सचे डिटेल्स इथं सक्सेसफुली सेव्ह झाले. ओके म्हणूया. इथं तुम्हाला करंट कोर्सच्या डिटेलची एंट्री झालेली दिसेल. सिरियल नंबर डिलीट. जर एंट्री चुकली असं काही वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही डिलीट करून परत एंटर करू शकता. इयर ऑफ स्टडी डायरेक्ट सेकंड इयर. ऍडमिशनची डेट दिसते. कॉलेजचं नाव दिसतंय. कोर्स दिसतोय. युनिव्हर्सिटी नेम दिसतंय. आता आपण पास क्वालिफिकेशन अपडेट करूया. काइंडली फिल SSC आणि HSC डिप्लोमा डिटेल्स. इग्नोर इफ यू हॅव ऑलरेडी फिल्ड. म्हणजे विद्यार्थी मित्र इथं तुम्ही 10वी 12वी किंवा डिप्लोमाची डिटेल्स तुम्हाला इथं भरायच्या आहेत, एंटर करायच्या आहेत. इथं आपल्याला दिसतंय की आपण 10वीची माहिती इथं भरलेली आहे, डिटेल्स भरलेले आहेत. आता आपल्याला या विद्यार्थ्याचे डिप्लोमाची डिटेल्स इथं आपल्याला एंटर करावं लागतील. जर विद्यार्थ्याने 12वी पास झाल्यानंतर डिप्लोमा केला असेल तर तो 10वी त्यानंतर 12वी नंतर डिप्लोमा अशी त्याने सगळी माहिती इथे एंटर करावी. आपण आता एंटर करतोय डिप्लोमाची माहिती. क्वालिफिकेशन लेवल इथं आपण सिलेक्ट करावं लागेल. डिप्लोमा कोर्स तुम्ही या लिस्ट मधून ज्या कोर्स तुम्ही उत्तीर्ण झाला असेल ते कोर्सचं नाव इथे सिलेक्ट करावं. स्ट्रीम आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल. ऍग्रिकल्चर अँड टाउन प्लॅनिंग, आर्ट्स, कॉमर्स, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, फाईन आर्ट, हेल्थ सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, लॉ, मॅनेजमेंट, MCA, नॉन EICT, नर्सिंग, अदर, फार्मसी, फिजिकल एज्युकेशन, सायन्स, सोशल वर्क, व्हेटरिनरी असे विविध ऑप्शन्स तुम्हाला इथं दिसतील. त्यापैकी या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला असल्याने इंजिनिअरिंग सिलेक्ट करतोय. स्टेटस तुम्हाला कम्प्लिटेड ऑटो जनरेट झालं कारण आपण पास क्वालिफिकेशनची एंट्री करतोय. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया. आपण इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट करूया. इन्स्टिट्यूट तालुका सिलेक्ट केला. कॉलेज नेम सिलेक्ट करूया. विद्यार्थी ज्या ठिकाणी पास झाला असेल त्या कॉलेजचं नाव आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. कोर्स विद्यार्थी संबंधित कॉलेजला ज्या कोर्सला उत्तीर्ण झाला आहे तो त्या कोर्सचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल. आपण आता बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. अर्जदाराने विद्यार्थ्याने ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा केला असल्याने इथं ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असं नाव येतंय. जर विद्यार्थ्याने MSBT अंडर असलेल्या एखाद्या पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा केला असता तरी ते MSBTचं नाव आपल्याला दिसलं असतं. आपण आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतोय. मोड रेग्युलर सिलेक्ट करतोय. ऍडमिशन इयर कोर्सला ऍडमिशन कधी झालं ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. ते आपण सिलेक्ट करूया. आता पासिंग इयर आपण सिलेक्ट करूया. जर 20 ला पास झालाय ते आपण इथे सिलेक्ट करूया. रिझल्ट आपण इथे सिलेक्ट करूया. पास
त्यानंतर पर्सेंटेज इथं एंटर करूया. अटेम्प्ट म्हणजे विद्यार्थी किती अटेम्प्ट मध्ये तो डिप्लोमा उत्तीर्ण झाला, कोर्स उत्तीर्ण झाला ते आपल्याला इथं नमूद करायचंय. तर सदरचा विद्यार्थी किंवा सदरचा अर्जदार एका अटेम्प्ट मध्ये पास झाल्याने आपण इथं 1 नमूद करतोय. अपलोड डॉक्युमेंट विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला एकदा सांगतो, तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला 15 KB ते 256 KBच्या दरम्यान असलेलं अपलोड करायचं आहे. जर तुमचं डॉक्युमेंट ओव्हर साईज असेल तर तुम्ही ऑनलाईन PDF कम्प्रेसरचा वापर करून डॉक्युमेंट कम्प्रेस करावं, रिसाईज करावं आणि मग ते इथं अपलोड करावं. किंवा जर तुमची फोटो असेल, इमेज असेल तर ती तुम्ही रिसाईज करून कम्प्रेस करून ती इथं अपलोड करावी. आपण आता चूज फाईल या नावावरती क्लिक करतोय. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, ते अपलोड करूया. डॉक्युमेंट अपलोड झालं. वाज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन और कोर्स, म्हणजे या कोर्स नंतर विद्यार्थ्याने काही गॅप घेतलाय का, तर इथं आपण नो वरती क्लिक करतोय कारण विद्यार्थी सलग शिकत आहे, गॅप नाहीये. आपण आता परत एकदा सगळी एंट्री चेक करून घेऊया. सर्व माहिती बरोबर असल्याने आपण आता ही माहिती सेव्ह करूया. सक्सेस एज्युकेशनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, ओके वरती क्लिक करूया. या ठिकाणी आपण पर्सनल डिटेल्स, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन ही सगळी चेक केली. करंट कोर्स डिटेल्स आपण अपडेट केले, पास क्वालिफिकेशन अपडेट केले. आता विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म जमा करू शकतो, सबमिट करू शकतो. 10वी आणि डिप्लोमाची डिटेल्स तुम्हाला इथे सगळी दिसत आहे. अर्जदाराला विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचा फॉर्म सबमिट करायचा आहे, फिल करायचा आहे, तर तो या ठिकाणी आता ऑल स्कीम या नावावरती क्लिक करेल. इथे वेगवेगळ्या स्कीमची डिटेल्स तुम्हाला माहिती मिळू शकते. तुम्ही त्या क्लिक करून सगळी डिटेल्स माहिती बघू शकता. पोस्ट मॅट्रिक स्कीम इथं तुम्ही डिपार्टमेंट सिलेक्ट करून तुमची स्कीम बघू शकता. इथं वेगवेगळे डिपार्टमेंट दिले, डिपार्टमेंट ऑफ आर्ट, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च, मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, OBC, SCBC, VJNT and SBC वेलफेअर डिपार्टमेंट, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. हे वेगवेगळ्या विभागांचे डिपार्टमेंटची इथं नावं दिसत आहे. त्यापैकी ज्या विभागाशी संबंधित तो विद्यार्थी असेल त्या विभागाची त्याने निवड करावी. आता आपला विद्यार्थी OBC असल्याने आपण इथं OBC, SCBC, VJNT आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट या नावावरती टिक करतोय. स्कीम नेम, आता आपल्याला इथं स्कीमचं नेम सिलेक्ट करावं लागेल. इथं वेगवेगळे स्कीम या विद्यार्थ्याला ऍप्लिकेबल आहेत. पेमेंट ऑफ मेंटेनन्स अलाउन्स टू VJNT and SBC स्टुडंट स्टडिंग इन प्रोफेशनल कोर्सेस अँड लिव्हिंग इन हॉस्टेल अटॅच टू प्रोफेशनल कॉलेजेस किंवा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट्स, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट, राजश्री छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप फॉर स्टुडंट स्टडिंग इन 11th and 12th standards of VJNT and SBC category, tuition fees and examination fees to OBC students, tuition fees and examination fees to SBC students, tuition fees and examination fees to VJNT students. यापैकी विद्यार्थी पात्र असलेली स्कीम त्याने निवडावी. तर आपला विद्यार्थी इथं आता ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू OBC स्टुडंट्स या स्कीम साठी पात्र असल्याने आपण ती स्कीम निवड करतोय, ती स्कीम सिलेक्ट करतोय. सर्च करूया. आता सर्च झाला. ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू OBC स्टुडंट्स, डिपार्टमेंट नेम दिलंय OBC, SCBC, VJNT आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट. आता आपण इथे ऍक्शन टेकन म्हणूया. अप्लाय केलं की स्कीम अप्लाय होईल. डाउनलोड GRs, तुम्ही GRs बघू शकता. इथं आपण आता अप्लाय म्हणूया. इज दिस अ रिन्युअल ऍप्लिकेशन. इथं हा विद्यार्थी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगला प्रथमतः ऍडमिशन घेत असल्याने इथं आपण नो सिलेक्ट करूया. जर याच विद्यार्थ्याने सेकंड इयर मधून थर्ड इयर मध्ये प्रवेश घेतला असता, येस या नावावरती क्लिक केलं असतं, कारण त्यावेळेस त्याचा हा अर्ज रिन्युअल असता. जर आपण इथं येस नावावरती क्लिक केलं तर मागच्या वर्षाच्या स्कॉलरशिपचा ऍप्लिकेशन ID इथं आपल्याला एंटर करावा लागतो. आपण आता नो सिलेक्ट करूया. डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स ऑर गार्डियन्स अबाउट नंबर ऑफ चिल्ड्रन बेनिफिशरीज, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांचं डिक्लेरेशन सर्टिफिकेट की ज्यात स्कॉलरशिप घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावं आपल्याला कळतील. आता आपण चूज फाईल नावावरती क्लिक करतोय. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, आपण ते आता अपलोड करूया. फाईल अपलोडेड सक्सेसफुली म्हणूया. लिव्हिंग सर्टिफिकेट, आपल्याला आता विद्यार्थ्याच्या शेवटच्या कोर्सचं लिव्हिंग सर्टिफिकेट इथं अपलोड करावं लागेल. चूज फाईल म्हणूया. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, अपलोड म्हणूया. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. रेशन कार्ड फॉर आयडेंटिटी नंबर ऑफ चिल्ड्रन्स इन फॅमिली, म्हणजे कुटुंबात असलेल्या मुलांची संख्या समजण्यासाठी आपल्याला इथं रेशन कार्ड अपलोड करावं लागेल. चूज फाईल म्हणूया. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं,
अपलोड करूया. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. कॅप अलॉटमेंट लेटर फॉर प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक शिक्षण असेल तर कॅप अलॉटमेंट लेटर आपल्याला इथं अपलोड करावं लागतं. डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग हे व्यावसायिक कोर्स असल्याने आपल्याला इथं कॅप अलॉटमेंट लेटर अपलोड करावं लागेल. चूज फाईल म्हणूया. फाईल सिलेक्ट केली. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर प्रोफेशनल कोर्सेस ॲज पर GR dated 31 July 2008. एक्झाम्प्टेड प्रोफेशनल कोर्सेस टू बी आयडेंटिफाईड म्हणजे 31 जुलै 2008च्या GR नुसार काही कोर्सेससाठी प्रोफेशनल कोर्सेससाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मस्ट आहे आणि एक्झाम्प्टेड असलेल्या कोर्सेसची यादी तुम्ही बघू शकता. तर आपल्याला इथं आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. चूज फाईल म्हणूया. डॉक्युमेंट सिलेक्ट केलं. अपलोड करूया. फाईल अपलोडेड सक्सेसफुली. तर आता इथं आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केले, सगळी माहिती फिल केली. विद्यार्थी मित्र, तुम्ही स्कॉलरशिपचा अर्ज भरायला सुरुवात करण्यापूर्वी सगळे डॉक्युमेंट रिसाईज करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अर्ज सहज भरता येईल, त्रास होणार नाही. आणि ऑनलाईन कंप्रेसरचा वापर करून तुम्ही PDF रिसाईज करू शकता. जर JPG फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही पेंट किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये ओपन करून ते एडिट करू शकता, रिसाईज करू शकता, कंप्रेस करू शकता. आपण आता सगळे डॉक्युमेंट अपलोड केले, सगळी माहिती चेक केली. आपण आता सेव्ह म्हणूया. स्कीम डिटेल्स, ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू OBC स्टुडंट्स म्हणजे आपण आता अप्लाय केलेल्या स्कीमची डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहे. आपण अर्ज सबमिट करण्यापूर्वी हे सगळे डिटेल्स आपण इथं एकदा व्हेरीफाय करावेत. तर व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट्स या नावावरती क्लिक करून सगळे डॉक्युमेंट एकदा व्ह्यू करून घ्यावेत. बरोबर अपलोड झाले की नाही आपण आता सगळे डॉक्युमेंट चेक करून घेऊया. सर्व सर्टिफिकेट इथं बरोबर अपलोड झालेले आहेत. आता आपण इथं टिक करूया. I agree to the terms and conditions of the scholarship. All information given in this application is valid to the best of my knowledge. I am punishable with penalties, punishments if any of the above mentioned details is false as per the Indian Penal Code 199 and 200. The decision given by the competent authority will be final and will be accepted by me. If any surplus amount is received from the scholarship due to any reasons, then I will return the amount at the earliest. I will be responsible for taking action against me or my child against falsehood. I promise that we will take the scholarship or education fees as per the terms and conditions of the concerned scheme. All the documents that I have linked to the application have been received from the competent authority or authorities, and the documents are valid and have been received following the required legal procedures. There is no modification or corrections or alteration performed on them. I hereby certify that the information provided is true and they are not false or fake. I am fully responsible for the false or fake surveillance of the attached documents, and I am fully aware that I will be entitled to the penalty imposed by the Indian Penal Code 199-200. म्हणजे अर्जदाराने मिळवलेले सर्व डॉक्युमेंट हे योग्य मार्गाने मिळवलेले आहेत. सर्व माहिती बरोबर आहे आणि जर काही चुकीची माहिती आढळली तर होणाऱ्या शिक्षेस अर्जदार पात्र असेल जर किंवा एक्सचेंज जर स्कॉलरशिप रिसीव्ह झाली तर ती तो परत करेल. हे सगळं अंडरटेकिंग अर्जदार इथं देतोय. पण आता सबमिट या नावावरती क्लिक करूया. डिअर अप्लिकंट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव आलंय. You have successfully applied for tuition fees and examination fees to OBC students. विद्यार्थ्याचा अर्जदाराचा अर्ज ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू OBC स्टुडंट्स या स्कीम अंतर्गत सक्सेसफुली अप्लाइड झालाय. त्या विद्यार्थ्याचा अर्जदाराचा ऍप्लिकेशन ID इथे दिसतोय. आपण आता ओके या नावावरती क्लिक करूया. प्रोसेसिंग. विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी MyDBT पोर्टलला लॉग इन करून डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल किंवा 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा विद्यार्थी असेल किंवा इतर कुठल्याही कोर्सेसचा विद्यार्थी असेल तर त्याने ऑलरेडी लॉग इन असताना स्कॉलरशिपचा फॉर्म आपले पर्सनल डिटेल्स अपडेट करून करंट कोर्स डिटेल्स अपडेट करून त्याचप्रमाणे पास कोर्स डिटेल्स अपडेट करून आपला स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरावा, स्कीम कशी सिलेक्ट करावी, डॉक्युमेंट कसे अपलोड करावेत आणि त्यानंतर सगळी माहिती व्हेरीफाय करून आपला स्कॉलरशिपचा फॉर्म विद्यार्थ्याने सबमिट कसा करावा
याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ सगळ्यांना उपयुक्त ठरेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमची कॉमेंट नोंदवायला विसरू नका. विद्यार्थी मित्र, असेच नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा मी तुम्हाला निश्चित प्रयत्न करतो. वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. तुम्ही त्यामुळे सर्व व्हिडिओ पूर्ण बघावे, चॅनल सबस्क्राईब करावं हीच माझी अपेक्षा असते. धन्यवाद.